नमस्कार. प्रश्नमंजुषा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा क्विजचा विषय आहे मराठी कवी, कवयित्री, लेखक व लेखिका. कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? वि. स. खांडेकर, विष्णू वामन शिरवाडकर, सुरेश भट, पु. ल. देशपांडे. विष्णू वामन शिरवाडकर. केशवसुत हे टोपण नाव कोणाचे आहे? कृष्णाजी केशव दामले, राम गणेश गडकरी, नारायण मुरलीधर गुप्ते, ग. दी. माडगुळकर. कृष्णाजी केशव दामले. गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे आहे? वि. स. खांडेकर, यशवंत दिनकर पेंढारकर, साने गुरुजी, राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी. बालकवी हे टोपण नाव कोणाचे आहे? पांडुरंग सदाशिव साने, विष्णू वामन शिरवाडकर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे, नामदेव ढसाळ. त्र्यंबक बापूजी ठोंबरे. कवी अनिल हे टोपण नाव कोणाचे आहे? आत्माराम रावजी देशपांडे, दिनकर गंगाधर केळकर, विष्णू वामन शिरवाडकर, नामदेव ढसाळ. आत्माराम रावजी देशपांडे. राम गणेश गडकरी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या साहित्यामुळे प्रसिद्ध आहेत? आत्मचरित्र, कादंबरी, कथा, नाटक. नाटक. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले? वि. स. खांडेकर, साने गुरुजी, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे. साने गुरुजी. ययाती या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे, प्रल्हाद केशव अत्रे, विष्णुदास भावे. वि. स. खांडेकर. गीत रामायण कोणी लिहिले? वि. स. खांडेकर, साने गुरुजी, पु. ल. देशपांडे, ग. दी. माडगुळकर. ग. दी. माडगुळकर. पु. ल. देशपांडे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या लेखनासाठी प्रसिद्ध आहेत? धार्मिक साहित्य, वैज्ञानिक साहित्य, विनोदी साहित्य, ऐतिहासिक साहित्य. विनोदी साहित्य. कुसुमाग्रज यांना कोणता सर्वोच्च साहित्य पुरस्कार मिळाला? ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मश्री, साहित्य अकादमी, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. ज्ञानपीठ पुरस्कार. खालीलपैकी कुसुमाग्रज यांचा काव्यसंग्रह कोणता? विशाखा, नक्षत्रांचे देणे, आभाळ माया, दिवाळी. विशाखा. इरावती कर्वे यांनी खालीलपैकी कोणते प्रसिद्ध पुस्तक लिहिले? झेंडूची फुले, बटाट्याची चाळ, युगांत, व्यक्ती आणि वल्ली. युगांत. खालीलपैकी दुर्गा भागवत यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते? स्वगत, मृत्युंजय,
श्यामची आई, ऋतुचक्र. ऋतुचक्र. मराठी आधुनिक कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? कुसुमाग्रज, बालकवी, केशवसुत, भारातांबे. केशवसुत. स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणी लिहिले? लक्ष्मीबाई टिळक, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, बहिणाबाई चौधरी. लक्ष्मीबाई टिळक. गोलपीठा हा कविता संग्रह कोणाचा आहे? कुसुमाग्रज, नामदेव ढसाळ, विंदा करंदीकर, बालकवी. नामदेव ढसाळ. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले? राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, साने गुरुजी. कुसुमाग्रज. बहिणाबाई चौधरी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत? ग्रामीण कविता, वैज्ञानिक कविता, प्रेमकविता, ऐतिहासिक कविता. ग्रामीण कविता. तुतारी ही प्रसिद्ध कविता कोणाची आहे? गोविंदाग्रज, कवी अनिल, बालकवी, केशवसुत. केशवसुत. नामदेव ढसाळ खालीलपैकी कोणत्या साहित्य प्रवाहाशी संबंधित होते? संत साहित्य, भक्ती साहित्य, दलित साहित्य, ऐतिहासिक साहित्य. दलित साहित्य. आनंद ऋतू हा कविता संग्रह कोणी लिहिला? राम गणेश गडकरी, मंगेश पाडगावकर, बालकवी, विंदा करंदीकर. मंगेश पाडगावकर. बालकवी कोणत्या प्रकारच्या कवितांसाठी प्रसिद्ध आहेत? निसर्ग कविता, वैज्ञानिक कविता, ऐतिहासिक कविता, ग्रामीण कविता. निसर्ग कविता. राम गणेश गडकरी यांचे खालीलपैकी प्रसिद्ध नाटक कोणते? तो मी नव्हेच, नटसम्राट, एकच प्याला, संगीतमान अपमान. एकच प्याला. शांता शेळके यांचे आत्मचरित्र कोणते आहे? मंतरलेले दिवस, एका मुंगीचे महाभारत, कृतज्ञता, धूळपाटी. धूळपाटी. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी आशा करते. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.